नमस्कार, मी गौरी देशपांडे. मी व्यवसाय आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे. 18 वर्षांचा अनुभव आहे आणि मी सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्टमध्ये CFO चीफ फायनान्स ऑफिसर म्हणून सध्या कार्यरत आहे. आज सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्ट या अंतर्गत पार्थ प्रोजेक्ट जो घेतला जातो त्याच्यासाठी मी इथे आलेली आहे आणि आज आपण बिझनेससाठी जे भांडवल लागतं त्याबद्दल बोलणार आहोत. आता भांडवलाचे जे 2 प्रकार आहेत, टर्म लोन आणि खेळतं भांडवल, या 2 प्रकारांचं महत्त्व काय आहे याच्याबद्दल मी सांगते तुम्हाला. टर्म लोन जनरली फिक्स्ड असेट्ससाठी दिलं जातं. जसं की मी एक व्यवसाय सुरू करू इच्छिते की मला उदबत्त्या बनवायच्या आहेत. उदबत्त्या बनवण्यासाठी जी मशिनरी लागते, जे मशीन लागतं, त्याच्यासाठी टर्म लोन दिलं जातं. जसं की ते असेल 1 लाख रुपये. तर हे 1 लाख रुपये मला व्याजासकट परत करावे लागतील बँकेला फॉर द डिफाईन्ड पिरियड ऑफ टेन्युअर. म्हणजे बँकेने जर मला 7 वर्षाचं लोन दिलं असेल, 3 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, तर त्या टेन्युअरमध्ये मला ते लोन पूर्ण रिपे करावं लागतं. पण खेळतं भांडवल हा वेगळा प्रकार आहे. खेळत्या भांडवलामध्ये मला लोन रिपेमेंट नसतं, मला फक्त फायनान्सिंग सुरू ठेवावं लागतं. मला पूर्णच्या पूर्ण माझी कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट कधीच रिपे होत नाही, कारण माझ्या बिझनेसमध्ये डेटर्स राहतात ज्यांच्याकडून मला पैसे येणं आहे. माझ्या बिझनेसमध्ये स्टॉक असतो जो मी परत विकून परत पैसे कमवू शकते. तर वर्किंग कॅपिटल इज परपेच्युअल लोन असं आपण म्हणू शकतो. ॲज लॉंग ॲज तुमचा बिझनेस सुरू आहे, वर्किंग कॅपिटल तुमच्यासोबत राहतं. आता हे 2 प्रकार मी सांगितले जे जेनेरिक आहेत प्रकार. कुठलंही लोन जेव्हा तुम्हाला मिळेल ते या 2 कॅटेगरीमध्ये विभागता येतं कुठल्या तरी. आता आपण या विषयावर बोलूया की मला कोण लोन देईल. मला जर व्यवसाय सुरू करायचा आहे तर मला कोण लोन देईल. आता मी याविषयी जे बोलणार आहे ते सहजता या क्रायटेरियावर बोलते. म्हणजे मला किती सहज लोन मिळू शकतं कोणाकडून या क्रायटेरियावर आपण बोलूया. जे सगळ्यात सहज असेल ते मी पहिले बोलते. तर सगळ्यात सहज असतं स्वतःचं फंडिंग. त्याला आपण म्हणतो इक्विटी. इक्विटी काही लोक फक्त कंपनीसाठी वापरतात, पण असं काही नसतं. ओनर्स फंड म्हणजे जो माणूस बिझनेस सुरू करतो आहे त्यांनी लावलेला पैसा, त्यांनी लावलेली लागत, याला इक्विटी म्हणतात. मग ती कंपनी असो, प्रोप्रायटरशिप असो, फर्म असो, काहीही असो. तर सगळ्यात सहज उपलब्ध होणारा पैसा आहे ओनर्स इक्विटी. हे जर आपल्याकडे नाही आहे किंवा हे जर आपल्याकडे लिमिटेड आहे, 1 लाख रुपयाचा मला व्यवसाय सुरू करायचा आहे, माझ्याकडे 20,000 आहेत, तर 20,000 ओनर्स इक्विटी आहे आणि 80,000 रुपये आपण म्हणू की मला हवं आहे लोन. तर आता हे 80,000 रुपये मला कोण कोण देऊ शकतं. परत सहजता या मुद्द्यावर आपण जर बोलतो आहे तर तुमचे नातेवाईक, तुमचे आईवडील, तुमचे मित्र, तुमचे कलिग्स हे सगळ्यात पहिले येतात. आणि या बाबतीत वैशिष्ट्य हे की दिस इज हॅसल फ्री, दिस इज नो कॉस्ट फंडिंग. म्हणजे तुमचे नातेवाईक जनरली तुम्हाला व्याज मागणार नाही आहेत, तुमचे नातेवाईक तुम्हाला डॉक्युमेंटेशन मागणार नाही आहेत, शॉप एस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स मागणार नाही आहेत, आधार, पॅन कार्ड, तुला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, मग प्रॉफिट कधी येईल, मग तू मला कधी पैसे देशील, इतक्या डिटेलमध्ये न जाता तुमची जी पत आहे, तुमचा जो विश्वास तुम्ही संपादन केला आहे त्याच्यावरच ते लोन तुम्हाला दिलं जाईल. तर याला म्हणायचं आपण हॅसल फ्री लोन किंवा नो कॉस्ट लोन. हा प्रकार आहे. याच्या पुढची स्टेप आहे बचत गट, ज्याला म्हटलं जातं सेल्फ हेल्प ग्रुप्स. आता हा जो प्रकार आहे हा मी समजावण्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेते ज्याला BC म्हटलं जातं. जनरली महिला या गोष्टींमध्ये एंगेज्ड असतात. BC दर महिन्याला एका पर्टिक्युलर तारखेला भेटायचं, पैसे द्यायचे. एव्हरी मेंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर ग्रुप, सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट कॉन्ट्रीब्युट्स 1 फिक्स्ड अमाऊंट. आणि आपल्या BCमध्ये असं होतं की एक कोणीतरी माणूस चिठ्ठी काढून किंवा कसंही तो ती रक्कम ठेवतो आणि तो ती रक्कम वापरतो. पण बचत गट ही संकल्पना अशी आहे की ते पैसे ज्या मेंबरला दिले जातात ते त्यांनी कुठल्या तरी व्यवसायासाठी वापरणं हेच अपेक्षित असतं.
BC आणि सेल्फ हेल्प ग्रुप बचत गट याच्यात फरक हा आहे की बचत गटामध्ये पैसे मेंबर्सला व्यवसाय सुरू करण्यासाठीच दिले जातात आणि बचत गट आज मायक्रो एंटरप्रेन्योरशिप लेवलवर खूप जास्त फायनान्सिंग करतो. म्हणजे जे सगळ्यात ग्राउंड लेवलवर जे व्यवसाय सुरू आहेत आज, तुम्ही ज्याला म्हणू शकतात की ज्या बायका पापड लोणची बनवतात किंवा टेलरिंग करतात किंवा असा कुठलाही व्यवसाय करतात, त्याच्यात सगळ्यात जास्त त्यांना जे मदत मिळत असते भांडवलाची ती असते बचत गटाकडून. परत जर मी म्हटलं की तुम्हाला बचत गटात काय काय द्यावं लागणार, तर अगेन आन्सर इज व्हेरी लिमिटेड. म्हणजे बचत गटातही तुम्हाला ते तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मागणार नाही आहेत, CAनी सर्टिफाय करून आणा हे मागणार नाही आहेत, शॉप एस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स दाखवा हे मागणार नाही आहेत. तुम्ही तुमची विश्वासार्हता आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत व्यवसायात जे संपादन केलेलं आहे यश, त्यावरच ते अवलंबून राहणार आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिले की नातेवाईक यांच्याकडून मिळणारा पैसा आणि बचत गटांकडून मिळणारा पैसा. आता मी जाते इन्स्टिट्यूशनल लेंडर्स. इन्स्टिट्यूशनल लेंडर्स म्हणजे काय? बँकिंग सिस्टम. आपल्या भारतात जी बँकिंग सिस्टम आहे त्या बँकिंग सिस्टमनी आपल्यासाठी काय काय अवेलेबल करून दिलेले आहेत मार्ग भांडवलासाठी, आता आपण त्याबद्दल बोलूया. यातही प्रकार आहेत. शेड्यूल्ड बँक्स असतात, त्याच्यानंतर स्मॉल बँक्स असतात, NBFCs म्हटलं जातं, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स त्या असतात आणि स्टेट रन बँक्स असतात, नॅशनलाइज बँका ज्यांना आपण म्हणतो. नॅशनलाइज बँकांची सगळ्यात जास्त रीच आहे ग्राउंड लेवलवर, खेड्यापाड्यात शहरांमध्ये सगळीकडे सगळ्यात जास्त प्रेझेन्स आहे नॅशनलाइज बँकांचा. आणि नॅशनलाइज बँका आजच्या तारखेत जो हेतू आहे मायक्रो एंटरप्रेन्योरशिपचा त्या प्रिन्सिपलला बऱ्याच धरून आहेत आणि फायनान्सिंग करता खूप महत्त्वाच्या आणि खूप मदतगार सुद्धा आहेत. तर आता आपण बोलूया यांच्याविषयी. नॅशनलाइज बँक ज्या तुम्हाला लोनच्या वेगवेगळ्या सुविधा पुरवतात त्याविषयी. त्याच्यात सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बोलल्या जाणारा जो ऑप्शन आहे तो आहे मुद्रा. आता मुद्रा हे जे नाव आहे हे रिसेंटली दिले गेलेलं नाव आहे. ही योजना आधीही चालू होती, त्याला म्हटलं जायचं प्रधानमंत्री रोजगार योजना. या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की या योजनेमध्ये जे कर्ज दिलं जातं कुठल्याही व्यवसायासाठी त्यात सिक्युरिटी घेतल्या जात नाही. अदरवाईज बँक जेव्हा कोणालाही लोन देते तर त्या लोनसाठी, जसं मी आत्ता आपण उदबत्ती व्यवसायाविषयी बोललो, तर उदबत्तीसाठी जी मशीन असते त्या मशीनचं टायटल, त्या मशीनचं इनव्हॉइस आणि त्या मशीनचे जे काही टायटल डॉक्युमेंट्स राहतील ते राहतात बँकेजवळ. बँकेच्या परवानगीशिवाय तुम्ही ती मशीन विकू शकत नाही. म्हणजे तुमची सिक्युरिटी, तुमची जी असेट असते ती बँकेकडे गहाण असते. पण मुद्रा ही जी योजना आहे यात सिक्युरिटी मागता येत नाही लेंडरला. ही सुविधा दिलेली आहे या मुद्रा योजनेअंतर्गत. आणि याच कारणासाठी मुद्रा हे जे लोन आहे हे लोन तुमच्या पर्सनल स्टँडिंगवर आणि तुम्हाला किती लोक रेफर करू शकतात, तुमच्याबद्दल किती लोक चांगलं सांगू शकतात यावरही अवलंबून असतं. आपण या मुद्रा लोनविषयी अजून जाणून घेऊया. आता जर मी आहे एक गृहिणी जिला व्यवसाय सुरू करायचा आहे की मला विकायचे आहेत घरात बनलेले प्रोडक्ट्स. घरात बनलेले प्रोडक्ट्स म्हणजे पापड लोणचीही असू शकतात किंवा एका नवीन स्केलवर जर गेलं मी तर मी हा विचार करू शकते की मी ज्या बायका हे नोकरी करतात त्यांच्यासाठी मदत म्हणून मी तयार मसाले किंवा रेडी टू ईट फूडचे पॅकेट्स अशा प्रकारे व्यवसाय करू इच्छिते. आता ह्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल सांगते की आपण ज्या भाज्या वापरतो भाजीमध्ये, चटणीमध्ये, कुठेही, त्या ड्राय केल्या जातात आणि त्या ड्राय सन ड्राईड नसतात. त्या they are machine dried so that their color is maintained, so that their taste is maintained. तर त्यासाठी लागते एक मशीन.
ते सनड्राईड नसतात. आता मी जर बँकेकडे गेली आणि मी बँकेला म्हटली की मला ही अशी एक मशीन घ्यायची आहे ज्यात व्हेजिटेबल्स विल बी ड्राईड आणि मी हे अप्लाय करते आहे मुद्रामध्ये, तर ह्या मशीनचे टायटल डॉक्युमेंट्स बँक मागू शकत नाही त्यांच्याकडे. बँक सिक्युरिटी म्हणून या मशीनवर गहाण ठेवू शकत नाही. हा मुद्रा योजनेचा खूपच चांगला एक ॲडव्हान्टेज आहे बॉरोअर्ससाठी. मुद्रा योजनेचं अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर जसं की मी तुम्हाला आधी प्रकार सांगितले की टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल, तर मुद्रा हे जे लोन आहे हे दोन्ही प्रकारांमध्ये आहे. तुम्ही टर्म लोनमध्येही मुद्रा लोन घेऊ शकता आणि जर तुम्हाला खेळतं भांडवल हवं आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मुद्रामध्ये लोन मिळेल आणि ते विदाऊट सिक्युरिटी मिळेल. आता मुद्रासाठी 3-4 कॅटेगरीज त्यांनी डिफाईन करून दिलेल्या आहेत. त्या कॅटेगरी याच्यासाठी आहेत की कोणीही येऊन एकदम जास्त लोन घेऊ नये. एकदम सुरुवातीलाच बँक तुम्हाला 10 लाख देत नाही. मुद्राची जी लोनची जी मॅक्झिमम सिलिंग अमाऊंट आहे विच कॅन बी गिवन अंडर मुद्रा इज 10 lakhs. मुद्रामध्ये जास्तीत जास्त 10 लाख रुपये लोन मिळू शकतं आणि 10 लाख लोन जो व्यवसाय एकदम सुरू करतो त्याला मिळत नाही. जो सुरुवात करतो व्यवसायाची त्याला एक कॅटेगरी आहे, फर्दर कॅटेगरी मुद्राच्या अंडर, त्याला म्हटलं जातं शिशु. त्याच्यात मॅक्झिमम लोन दिलं जातं 50,000. त्याच्यानंतर कॅटेगरी येते तरुण, त्याच्यात लोन दिलं जातं 5 लाखापर्यंत, जास्तीत जास्त 5 लाख. आणि मग येतो तरुण आणि त्यात जी सेलिंग अमाऊंट आहे मॅक्झिमम अमाऊंट ती आहे 10 लाख रुपये. शिशु, किशोर, तरुण कुठला लेंडर किती कॅटेगरीत किती वेळ राहील याचं एक 2-3 वर्षाचं आहे कॅल्क्युलेशन, पण बँक खूप काही त्या गोष्टीला रेफर करत नाही. जर तुम्ही रेग्युलर आहात तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यामध्ये तर बँक तुम्हाला किशोरमधून तरुणमध्ये नेण्यात 1 वर्षच घेईल, जास्त पिरियड घेणारही नाही. आता मी जसं की सांगितलं की हे इन्स्टिट्यूशनल लेंडर्स आहेत आणि इन्स्टिट्यूशनल लेंडर्स आर गव्हर्न्ड बाय RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर ह्यांना काही गोष्टी कराव्याच लागतात. जसं की त्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन म्हणजे तुमची पूर्ण माहिती लेंडरकडे असावी लागते, ज्यात आपण म्हणू पॅन कार्ड, तुमचे KYC डॉक्युमेंट्स म्हणजे आधार, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल, तुम्ही कुठे राहता याचा पुरावा, तुम्ही कुठला व्यवसाय करणार आहात, शॉप एस्टॅब्लिशमेंटचं लायसन्स, आणि जर तुम्ही कुठलाही स्पेसिफिक व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाला लागणारी अन्य कागदपत्रे हे जरुरी आहे. म्हणजे जर की मी स्ट्रीट वेंडर आहे तर स्ट्रीट वेंडर जर मी या अंतर्गत जर मला मुद्राचं लोन हवं आहे तर मला माझ्याकडे जी कन्सर्न म्युन्सिपॅलिटी आहे किंवा कन्सर्न मेट्रोपॉलिटन अथॉरिटी आहे त्याचं माझ्याकडे स्ट्रीट वेंडिंगचं लायसन्स असायलाच हवं आहे, तरच मी त्या कॅटेगरीमध्ये लोन घेऊ शकते. हे झालं डॉक्युमेंटेशनबद्दल. आता आपण बोलूया प्रोसेसिंग फीज. बँकेचे जे काही चार्जेस असतात, जेव्हा तुम्हाला कुठलाही लेंडर तुम्हाला पैसे देतो तर त्याच्यात लेंडिंग चार्जेस 2 प्रकारचे असतात. एक असतं प्रोसेसिंग फी. प्रोसेसिंग फी म्हणजे एकदा तुम्ही अप्लाय केल्यावर तुमचं प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करून तुम्हाला पैसे द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत याचा जो स्टडी बँक करतं आणि त्याच्यासाठी जे चार्जेस घेतले जातात त्याला म्हणतात प्रोसेसिंग फी. ती प्रोसेसिंग फी जनरली असते 1% किंवा 2%. मुद्रामध्ये ती शिशु आणि किशोर या कॅटेगरीत जनरली बँक वेव करतात, ते बँक घेत नाहीत बँक प्रोसेसिंग फी. आणि दुसरं आहे चार्ज जो बँक घेते तो आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज, जे आपण मुद्दली सकट परत करतो. व्याज दर असतो 11% ते 12% दरम्यान. PMRY म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत कधी कधी सबसिडी 1-2% सबसिडी दिली जाते. आणि जसं की मी सांगितलं टर्म लोन असेल तर तुम्हाला ते पूर्ण वापस करावं लागेल मुद्राचं लोन. जर खेळतं भांडवल असेल तर तुमच्याकडे ॲज लॉंग ॲज डेटर्स आहेत, स्टॉक आहे, तोपर्यंत तुम्ही ते खेळतं भांडवल म्हणून मुद्राचे पैसे तुमच्या बिझनेसमध्ये ठेवू शकता. ते अर्थात डेटर्स आणि स्टॉक याच्यात गुंतलेले राहतील. आता हे आपण बोललो मुद्राविषयी. मुद्रामध्ये व्यवसायासाठीच कर्ज मिळतं. तुम्हाला
तुमच्या पर्सनल गरजेसाठी लोन मिळत नाही मुद्रामध्ये. म्हणजे तुम्ही जर व्यवसाय करतही आहात पण तुम्हाला बाहेर एक ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला हॉलिडेला जायचं आहे, तर बिझनेस करत असून सुद्धा तुम्हाला मुद्रा लोन मिळत नाही. मुद्रा लोन व्यवसायासाठीच मिळतं आणि व्यवसायाच्या आधारावरच मिळतं. मुद्रा या योजनेसाठी लागणारी कागदपत्र असतात तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे KYC डॉक्युमेंट्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल, व्यवसायाची इतर कागदपत्र ज्याच्यात इन्कम टॅक्स रिटर्न्स याचाही समावेश होतो. इन्कम टॅक्स रिटर्नच्या बेसिसवरच तुमचा व्यवसाय कसा चालू आहे याची कल्पना येते बँकेला आणि त्याप्रमाणे बँक तुम्हाला मुद्रामध्ये लोन देऊ शकते. तुमचे इन्कम टॅक्सचे रिटर्न्स मुद्रा या योजनेत किंवा याच्या पुढे आपण ज्या काही बँकेच्या लोनच्या प्रोडक्ट्सबद्दल बोलणार आहोत त्या सगळ्याच प्रोडक्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते तुमच्या इन्कम टॅक्सच्या रिटर्न्सची, तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे तुम्ही जो हिशोब लिहिलेला असतो त्याची. हे झालं आपलं मुद्राविषयी. आता आपण बोलूया एक दुसरी अशीच एक योजना जी ग्राउंड लेवलवर लोकांसाठी किंवा व्यवसायासाठी बनवली गेलेली आहे, ती आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. आता प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही आहे फेरीवाल्यांसाठी किंवा स्ट्रीट वेंडर यांच्यासाठी. जर तुमचा असा व्यवसाय असेल की तुम्ही संध्याकाळी 6 ते 9 सँडविच बनवता आणि एखाद्या ऑफिसच्या बाहेर किंवा IT पार्कमध्ये किंवा एखाद्या मार्केट प्लेसवर एक डिफाईन्ड तुमची जागा आहे, तिथे तुम्ही ते सँडविच विकता, किंवा तुमचा फळांचा बिझनेस आहे किंवा कुठले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तुम्ही विकता आणि त्याच्यासाठी तुमचं दुकान नाही आहे. दुकान नाही आहे हा महत्त्वाचा भाग आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही फक्त स्ट्रीट वेंडर्ससाठी आहे. आता स्ट्रीट वेंडर डिफाईन कसा होणार, स्ट्रीट हे वेंडर कोणाला म्हणणार, याच्यासाठी त्यांनी दिलेला आहे गाईडलाईन की त्या अर्बन अथॉरिटीची जी म्हणजे जर मी नागपूरमध्ये आहे तर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची माझ्याकडे स्ट्रीट वेंडर म्हणून एक रजिस्ट्रेशन हवं, एक ते कार्ड असतं ते माझ्याजवळ हवं, तरच मी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10,000 रुपये दिले जातात आणि त्यात कुठलाही स्ट्रीट वेंडर अकोमोडेट होतो. कुठलाही म्हणजे जसं की मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही काही ऑर्गॅनिक भाज्या विकत असाल तर तेही कव्हर होईल. जर तुम्ही काही खाद्यपदार्थ बनवून विकता आहात तर तेही स्ट्रीट वेंडर म्हणूनच गणल्या जाईल. किंवा जर तुम्ही काही टेलर मेड वस्तू बनवता, जसं पिशव्या काही खूप सुंदर वेगवेगळ्या मॉडिफाईड इनोव्हेटिव्ह जर तुम्ही बॅग्स बनवता आणि त्या तुम्ही एका पर्टिक्युलर डिफाईन्ड जागी विकता तर त्यालासुद्धा स्ट्रीट वेंडर म्हणूनच मोजल्या जाईल. फक्त त्याच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की तुमच्याकडे ते करस्पॉन्डिंग रजिस्ट्रेशन तुमच्या अर्बन अथॉरिटीचं, तुम्ही ज्या जागी राहता त्या अथॉरिटीचं तुमच्याकडे असायला हवं. जास्तीत जास्त लोन अमाऊंट आहे 10,000 रुपये आणि रिपेमेंट टेन्युअर याचं ठरलेलं आहे स्वनिधी योजनेचं, ते आहे 1 वर्ष. यात तुम्हाला चेंज करता येत नाही. 1 वर्षात तुम्हाला पूर्ण रिपेमेंट करावं लागतं. इंटरेस्टही आहे, फक्त प्रोसेसिंग फी स्वनिधीवर लागत नाही. स्वनिधीवर जर तुम्हाला लोन देण्यात येईल तर ते विदाऊट बँक प्रोसेसिंग फीज असंच असतं. आता या 2 योजना झाल्यानंतर आपण जाऊया मोठ्या म्हणजे जर तुमच्या भांडवलाची गरज जर जास्त असेल, तुम्ही व्यवसाय करत आहात मागच्या 3-5 वर्षांपासून, तर तुमची भांडवलाची गरज साहजिकच जास्त राहणार. 10,000 10 लाख मुद्रामध्ये सुद्धा तुम्हाला कमी पडणार. मग अशा वेळी काय, अशा वेळी आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज असोसिएशन. आत्तापर्यंत आपण जे बोललो ते बोललो की तुमचा व्यवसाय सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि तुमच्या भांडवलाच्या गरजा खूप मर्यादित आहेत. जसं की स्ट्रीट वेंडरमध्ये फक्त 10,000, तुम्ही मुद्रामध्ये काम करता आहात, मुद्रा योजनेचा फायदा घेता आहात तर जास्तीत जास्त 10 लाख रुपये. आता पुढे काय, जर तुमच्या गरजा वाढल्या, तुमचा व्यवसाय वाढला, तुमच्या साहजिकच भांडवलाच्या गरजाही वाढतील. मग तेव्हा काय, तर त्याच्यासाठी आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. हे जी ऑर्गनायझेशन आहे
ही ऑर्गनायझेशन सुद्धा तुम्हाला लोन देते. लोन देणारे इन्स्टिट्यूशन्सच असतात, म्हणजे नॅशनलाइज बँका असतील किंवा रुरल बँका असतील किंवा NBFCs असतील. लेंडिंगचे जे माध्यमं आहेत ते वेगवेगळे राहतील, पण ही जी कमिशन आहे हे तुम्हाला त्या याच्यात लोन मिळवून देणार. आता ह्या परत 2 कॅटेगरीज आहेत, एक आहे मॅन्युफॅक्चरर आणि एक आहे ट्रेडर. ट्रेडरसाठी जी लिमिट आहे ठरलेली ती आहे 10 लाखाची आणि मॅन्युफॅक्चररसाठी लिमिट आहे 1 करोड रुपयाची. याच्यासाठी अर्थात तुमची जी आर्थिक बाजू आहे, तुमची आर्थिक बाजू म्हणण्यापेक्षा तुमची आर्थिक पत म्हणजे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स, तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो मागच्या 5-6 वर्षांपासून काय बोलतो आहे की तुम्ही किती टर्नओव्हर केलं, त्यातून तुम्हाला किती नेट प्रॉफिट मिळाला, त्याच्यानंतर तुमची बॅलन्स शीट म्हणजे आज तुमच्याकडे किती तुमची इक्विटी बनलेली आहे, तुम्ही किती प्रॉफिट्स डिराईव्ह केले तुमच्या बिझनेसमधून आणि ते प्रॉफिट्स आणि तुमची इक्विटी आणि आत्तापर्यंत बँकेने दिलेलं तुम्हाला कर्ज हे कुठे कुठे डिप्लॉईड आहे, म्हणजे तुमच्या फिक्स्ड असेट्स, तुमचे डेटर्स, तुमचा स्टॉक आणि या सगळ्याचं एक इव्हॅल्युएशन बँकेकडून याच्यावर अवलंबून असतं याच्या पुढचा तुमचा प्रवास. जो जास्त तुम्हाला भांडवल लागतं त्यावर अवलंबून असतं. जसा जसा व्यवसाय वाढतो तसा तसा व्यवसायाच्या भांडवलाच्या गरजाही वाढतात. मग तेव्हा काय? तेव्हा येतं खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. ही जी एक संस्था आहे, ही संस्था तुम्हाला लोन देते आणि लोन बरोबरच आपण एक म्हणतो सीड कॅपिटल. सीड कॅपिटल म्हणजे गव्हर्नमेंटच्या कडून तुम्हाला एक थोडी इक्विटी देतं, ज्याला तुम्ही म्हणू शकता की ते लोन नसतं. ठीक आहे, ते तुम्हाला गव्हर्नमेंट देतं. आता कसं त्याच्याबद्दल आपण बोलूया. याच्यात लिमिट्स आहेत. यात ट्रेडरही कव्हर होतो, मॅन्युफॅक्चररही कव्हर होतो. ट्रेडरसाठी लिमिट आहे 10 लाखाची, मॅन्युफॅक्चररसाठी लिमिट आहे 25 लाखाची लोन अमाऊंटची. आता जर मला व्यवसायात झालेले आहेत 7-1 वर्ष आणि मला एक नवीन मशिनरी घ्यायची आहे आणि त्या मशिनरीसाठी मला हवे आहेत 25 लाख रुपये. आता मी जाते खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशनकडे आणि त्यांच्याकडे मी माझा प्रोजेक्ट रिपोर्ट देते की ही मशीन मला लागते आहे. ही मशीन जेव्हा मी माझ्या बिझनेसमध्ये डिप्लॉय करेल तर माझं प्रोडक्शन इतक्या युनिट्सनी वाढेल आणि हे युनिट्स म्हणजे जसं की आपण विचार करूया अगदी बेसिक ग्राउंड लेवलवर की मला ड्राईड व्हेजिटेबल्सच विकायचे आहेत. जसं आपण ते कसुरी मेथी वापरतो. आय वॉन्ट टू सेल ड्राईड व्हेजिटेबल्स टू द वर्किंग हाऊसवाईफ और एव्हर हू वॉन्ट्स टू परचेस इट. ठीक आहे, तर एक मशिनरी येते जी ॲटोमॅटिकली ड्राय करते व्हेजिटेबल्स. तर मी प्रोजेक्ट रिपोर्ट असा देते की सध्या मार्केटमध्ये हे जे सेगमेंट आहे हे अनएक्सप्लोर्ड सेगमेंट आहे. कोणीही ड्राईड व्हेजिटेबल्स विकत नाही आणि मी जेव्हा ड्राईड व्हेजिटेबल्स विकायला लागेल तर नागपूर शहरात मला कमीत कमी एका महिन्यात 500 युनिट्स म्हणजे 500 किलो मला रिक्वायरमेंट राहील. 500 किलो किती रुपयात विकलं जाईल त्याची करस्पॉन्डिंग प्राईस आणि माझी परचेस प्राईस आणि जेव्हा मी त्या मशीन ड्राय करेल व्हेजिटेबल्स त्याची एक रनिंग कॉस्ट असा मी पूर्ण एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवते आणि बँकेला तो सादर करते की मला या प्रोजेक्टमधून इतका रेव्हेन्यू एक्सपेक्टेड आहे, त्याच्या अगेन्स्ट माझी इतकी कॉस्ट आहे, माझी खर्च इतका आहे आणि मला हे इतके रुपये उरणार आहेत. तर तुम्ही मला हा प्रोजेक्ट ही मशीन घेण्यासाठी सहाय्य करा. हा झाला आपण बोलतो आहे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या संदर्भात. तर याच्यात जी एक वैशिष्ट्य आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होती ते हे आहे सीड कॅपिटल. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला 10 ते 35% या दरम्यान सीड कॅपिटल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. म्हणजे 25 लाखापैकी 2.5 लाख रुपये तुम्हाला लावायचे आहेत. 25 लाखाचे 20% जर मी केले 5 लाख रुपये तर 5 लाख रुपये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट देईल आणि उरलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला बँक कर्ज रूपाने देईल. म्हणजे जी 20%ची सबसिडी आहे त्याला कॅपिटल सबसिडी म्हणतात, ती तुमच्या बिझनेसमध्ये राहील सेंट्रल गव्हर्नमेंटची. हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे.
अगेन आता आपण जर टेन्युअर बद्दल बोललो तर जास्तीत जास्त 7 वर्षाचा रिपेमेंट पिरियड दिला जातो. 7 वर्षापेक्षा जास्त पिरियड दिला जात नाही. 7 वर्षात तुम्हाला ते लोन मुद्दल आणि व्याज पूर्ण परत करायचं आहे. बँक प्रोसेसिंग फी लागते, इंटरेस्टही लागतो. जो मार्केट रेट असतो इंटरेस्टचा बँक जे चार्ज करतात तोच असतो. 11-12% सध्या सुरू आहे. इंटरेस्ट सबसिडी बँक देत नाही. आता मी या अनुषंगाने थोडं या विषयाच्या वेगळा विषय बोलते, पण सुसंगतच आहे. ते असतं इंटरेस्ट सबसिडी आणि कॅपिटल सबसिडी. आत्ता मी तुम्हाला ही जी योजना सांगितली ज्याच्यात सीड कॅपिटल सेंट्रल गव्हर्नमेंट देतं त्याला म्हणतात कॅपिटल सबसिडी. आणि दुसरी असते इंटरेस्ट सबसिडी. इंटरेस्ट सबसिडी म्हणजे काय? बँक जर 11% किंवा 12% चार्ज करत असेल बॉरोअर्सकडून तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट सबसिडी देतं, म्हणजे 4% इंटरेस्ट माफ करून देतं, वेव करून देतं. मार्केटमध्ये 12% इंटरेस्ट असेल तर तुम्हाला 8% इंटरेस्ट लागेल. मार्केटमध्ये जर 10% इंटरेस्ट असेल तर तुम्हाला 6% इंटरेस्ट लागेल. याला म्हणतात इंटरेस्ट सबसिडी. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्या जनरली एक तर कॅपिटल सबसिडी राहील किंवा इंटरेस्ट सबसिडी राहील. आत्ता आपण जी योजना बोललो त्यात खादी अँड विलेज कमिशनची जी योजना आहे त्यात तुम्हाला कॅपिटल सबसिडी मिळते, त्यात इंटरेस्ट सबसिडी मिळत नाही. तुम्हाला इंटरेस्ट मार्केट रेटनीच द्यावा लागतो. बँकेचे प्रोसेसिंग फीज तुम्हाला लागते, तीही तुम्हाला द्यावी लागते. रिपेमेंट टेन्युअर आहे 7 वर्षाचं. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं जसा जसा तुमचा व्यवसाय वाढेल तसा तसा तुमच्या डॉक्युमेंटेशनच्या रिक्वायरमेंट्स ज्या बँकेकडून मागितल्या जातात त्याही वाढणार आहेत. यात जे आपण मेजर रिक्वायरमेंट बोललो ती आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. म्हणजे की तुम्ही मशीन घेतल्यावर त्याचा उपयोग तुम्ही कसा करणार, त्याच्यातून तुम्हाला कसा फायदा मिळणार आणि तो फायदा तुम्ही बँकेकडे जे बँकेचं मुद्दल आहे आणि बँकेचं जे व्याज आहे ते रिपेमेंट करताना कसं कसं वापरणार याचं सगळं तुम्हाला ताळेबंद तुम्हाला बँकेला सबमिट करावा लागतो. आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते आहेत ट्रेडिशनल लोन प्रोडक्ट्स. आता याच्या पुढे आपण ज्याविषयी बोलणार आहोत ते आहेत डिजिटल प्रोडक्ट्स, आपण थोडंफार म्हणू शकतो त्यांना. आज आपण आहोत इंटरनेट युग. तर या युगाने सुद्धा आपल्याला इतके नवीन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिलेले आहेत ते आता आपण डिस्कस करूया. तुम्ही कुठलीही वेबसाईट जेव्हा उघडता किंवा तुमचा ईमेल अकाउंटही उघडता तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात. जर तुम्ही नोटीस केलं तर त्याच्यात कधी कधी असं येतं की एक मुलगी आहे, तिला कॅन्सर झालेला आहे, तिच्या आईवडिलांकडे पैसे नाही आहेत आणि दे आर सिकिंग हेल्प. जनरली these platforms, one of the renowned platforms in this segment is केटो. हा प्लॅटफॉर्म काय आहे की ज्याला गरज आहे पैशांची आणि जे देणारे आहेत, पैसे देणारे आणि पैसे घेणारे यांना एका प्लॅटफॉर्मवर आणतात, एका व्यासपीठावर आणतात, सेम व्यासपीठावर, आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं करवून देतात. ते प्लॅटफॉर्म्स आज खूप आहेत. ठीक आहे, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं केटो. आता केटो हा जो प्लॅटफॉर्म आहे हा जनरली वापरला जातो डोनेशन्ससाठी. व्यवसायासाठी केटो खूप कमी वापरलं जातं. व्यवसायासाठी जे क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, आज हा शब्द वापरला जातो या गोष्टीसाठी, क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स. त्याच्यात सगळ्यात रेनाऊंड आहे रंगदे. भारतामध्ये हा प्लॅटफॉर्म बराच सुप्रसिद्ध आहे आणि या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच लोकांना मदत मिळते आहे. म्हणजे दे आर वर्किंग, लोकांना त्या प्लॅटफॉर्ममधून पैसे मिळतात आहेत. आता या प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की तुमचं डॉक्युमेंटेशन खूप कमी होतं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी ही की पूर्ण जग तुमचं लेंडर बनू शकतं. ठीक आहे, मी जर नागपूरमध्ये राहते आहेत आणि मला जर फंड्स पाहिजे आहेत तर मी नागपूरच्याच बँकांमध्ये जाईल, बरोबर आहे. मी पुण्यातल्या एखादा जो माणूस आहे जो व्यवसायासाठी पैसे देतो त्याच्याकडे नाही जाऊ शकत. पण या प्लॅटफॉर्म्सचा जो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे की एंटायर वर्ल्ड कुड बी युअर लेंडर. रंगदे या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या प्रोजेक्टचे क्रेडेन्शियल्स ते तपासतात, त्यांचे फील्ड
वर्कर्स असतात ते तुमच्याकडे येतात, तुमचे ग्राहक, तुमचं बिझनेस आणि तुमचे फायनान्शियल्स आत्तापर्यंतचे याचे चेक करतात आणि या बेसिसवर त्यांचा एक रिपोर्ट बनतो आणि तो रिपोर्ट तुमच्या प्रोजेक्टसोबत ते अपलोड करतात, जेणेकरून जे लेंडर्स आहेत ते तुमचे क्रेडेन्शियल्स पाहतील आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला पैसे देऊ शकतील. आता जसं की आपण म्हटलं की इट इज अ क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म. क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म याचा अर्थ हा आहे की तुम्हाला कोणीही कितीही पैसे देऊ शकतं. तुमच्या प्रोजेक्टचा एक अमाऊंट ठरलेली असते की एका पर्टिक्युलर मशिनरीसाठी, वर्किंग कॅपिटलसाठी तुम्हाला एवढे पैसे हवे आहेत. आपण उदाहरण घेऊया की 5 लाख रुपये हवे आहेत. तुम्ही ते 5 लाख रुपयाची अमाऊंट टाकता आणि ते 5 लाख रुपये तुम्हाला एक माणूसही देऊ शकतो किंवा ते 5 लाख रुपये तुम्हाला 10ही माणसं देऊ शकतात किंवा ते 5 लाख रुपये तुम्हाला 25, 30, 40 माणसं सुद्धा देऊ शकतात. क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म या नावातच सगळं काही आलं. आता या आपल्याला एक प्रश्न पडतो की मग पैसे कोण घेणार? तुम्ही जे पैसे वापस देणार आणि तुम्ही व्याज कोणाला देणार? तर याचा जो प्लॅटफॉर्म असतो रंगदे, ते लोक त्यांचा एक कट असतो, 2% कट असतो, ते घेतात आणि व्याज तुम्ही रंगदेला देतात. रंगदे त्याच्यानंतर ते लेंडर्सला पास ऑन करतं. अशा प्रकारे ही कार्यपद्धती काम करते. आत्ता आपण क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मविषयी बोललो. त्याच्यातले बरेचसे इंडियन आहेत आणि बरेचसे इंटरनॅशनल आहेत. या प्रत्येकाची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. कोण कधी पैसे घेईल, कोण तुम्हाला पूर्ण पैसे देईल किंवा जेवढे जमले आहेत तेवढेच देईल याच्यावरही आहे. काही क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही 5 लाख रुपयाची सम टाकली आणि जर 3 लाख रुपये आले तर ते तुम्हाला फंड नाही करत, ते 3 लाख रुपये ते वापस देतात. दुसरे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही 5 लाख टाकल्यावर जर तुम्हाला 6 लाख फंडिंग आलं तर ते 6 लाखही तुम्हाला देऊन देतात. तर कुठला क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म कुठल्या पद्धतीने कार्यरत आहे हे तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मच्या वेबसाईटवर पूर्ण डिटेलमध्ये मिळून जाईल. फक्त या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मबद्दल एक वैशिष्ट्य हे आहे की तुमचे लेंडर्स अनलिमिटेड आहेत. तुमचा प्रोजेक्ट जर चांगला आहे, तुमचा प्रोजेक्ट जर अपीलिंग आहे, तुमचे ITR, तुमची आर्थिक पत ट्रान्सपरंटली दिसते तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये, तर तुमचा प्रोजेक्ट खूप चांगले क्रेडेन्शियल्स आहेत, तुमच्या प्रोजेक्टचे चांगले क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला लोन मिळणार आणि भरपूर जणांकडून लोन मिळणार. याचा एक फायदा अजूनही असतो क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मचा की तुमची ॲडव्हर्टाइजमेंटही होऊन जाते आणि ॲडव्हर्टाइजमेंटही होते आणि तुम्हाला पैसेही मिळतात. तर हे झालं क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मविषयी. आज आपण बऱ्याचशा भांडवल देणाऱ्या पद्धतींविषयी बोललो. त्याच्यात होतं की ओनर्स इक्विटी, त्याच्यानंतर तुमची इक्विटी फ्रॉम युअर रिलेटिव्स किंवा बचत गट, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेंडर्स जसं की बँक, त्याच्यानंतर खादी विलेज इंडस्ट्री कमिशन आणि क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स. कुठल्या स्टेजवर कुठलं भांडवल, कुठला लेंडर तुम्हाला काम देईल याविषयीही काहीही एस्टॅब्लिश रूल्स नाही आहेत. कदाचित तुम्हाला मुद्रा 5-7 वर्षांनी व्यवसायात 5-7 वर्षांनंतर कदाचित काम देईल, तुम्हाला नॅस्कंड स्टेजमध्ये क्राऊड फंडिंग काम करून देईल किंवा जसं जसं तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होईल तर तुम्हाला मुद्रा मिळालं, त्याच्यानंतर बँकर्सचं विथ सिक्युरिटी लोनही मिळालं, त्याच्यानंतर कदाचित तुम्हाला तुमचे रिलेटिव्स तुमची इक्विटी पोर करायला मदत करतील. हे सगळं डिपेंड करतं की तुमचा व्यवसाय कसा वाढतो आहे आणि तुमचे क्रेडेन्शियल्स किती स्ट्रॉंग आहेत. क्रेडेन्शियल्स स्ट्रॉंग राहणे म्हणजे तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय किती चांगला प्रॉफिट जनरेट करतो आहे, किती चांगला कॅश फ्लो जनरेट करतो आहे यावर. तर ज्याला आपण म्हणतो की तुमचे क्रेडेन्शियल्सच शेवटी बोलतात. यू आर द मेसेज. तुमचा व्यवसायच तुमचं सगळ्यात मोठी असेट आहे. तर तो जर तुम्ही चांगला केला तर तुम्हाला सगळेच जे मार्ग आहे भांडवल पूर्ततेचे ते तुम्हाला उपलब्ध राहतीलच कुठल्याही स्टेजवर. मला आशा आहे की आजचा भाग तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि तुम्हाला आवडला असेल. पार्थ प्रोजेक्टच्या इतर सेगमेंट्सचे व्हिडिओ नक्की पहा. त्याच्यात वेगवेगळ्या विषयांवर
डिटेलमध्ये मार्गदर्शन उपलब्ध आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पार्थ प्रोजेक्टच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.